काँग्रेसला माघार घ्यायला लावायचीच, समोर कोणत्याही पक्षाचा प्रबळ उमेदवार नसावाच याची एक प्रकारे काळजी, पुन्हा मी जबाबदारीनं बोलतोय, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांनीच नाही तर पवार घराण्यानं घेतल्याचं दिसतं. राहुरी म्हणजे काय कुठं परग्रहावर नाहीये, कुठच्या परराज्यात नाहीये की नाही, आमच्या महाराष्ट्राची त्याची राजकीय संस्कृती नाही असं म्हणायला वाव नाहीये. तुम्ही पुण्यातली राजकीय संस्कृती जेव्हा महाराष्ट्राची सांगता बारामतीमध्ये, मग ती राहुरीत का नाही पाळली? राहुरीत किती गंमत घडली की असं कसं बिनविरोध चालेल? लढू द्या ना, सहानुभूतीची लाट असेल, त्या उमेदवाराच्या मागे मतदार उभे राहणार असतील, राहू द्या, बिनविरोध कशाला? किंवा त्या माध्यमातून काही राजकीय कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळेल. महाराष्ट्राची संस्कृती म्हटलं तर खूप उच्च आहे आणि म्हटलं तर त्याच वेळी दुटप्पीपणा हा सुद्धा आता स्थायीभाव होताना दिसतोय. हर्षवर्धन सपकाळांनी बारामतीच्या बाबतीत जी भूमिका घेतली त्यातून काँग्रेस हा या राज्यातला दखलपात्र पक्ष ठरला. त्या भोंदूबाबा खरातच्या प्रकरणानंतर खरात फाईल चर्चा खूप झाली. मी त्यावेळी एका चर्चेत म्हटलेलं की त्या फाईलचा उपयोग रिमोट कंट्रोल सारखा तर होणार नाही ना, कुणाच्या तरी अतिमहत्वाकांक्षी राजकारणाला कंट्रोल करण्यासाठी या पुढील काळात महाराष्ट्राच्या राजकारणाचं विश्लेषण करताना आपल्याला दरवेळी भविष्यातील महाराष्ट्रातील विधानसभेच्या लोकसभेच्या 50% वाढणाऱ्या जागा, मतदारसंघ 2 मतदारसंघाचे 3 होतील, त्याचा संपूर्ण विचार करून एखाद्या राजकीय नेत्याचा समंजसपणा सुद्धा त्याची व्याख्या करावी लागेल. नमस्कार, मी निखिल द ऑड इव्हन मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. राजकारणाच्या बाबतीत बोलताना देअर इज नो डल मोमेंट इन पॉलिटिक्स असं म्हटलं जातं. म्हणजे राजकारणात सातत्यानं काही ना काही घडामोडी घडत असतात. अशाच घडामोडी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात देखील घडतायत. ऑपरेशन टायगरची चर्चा होतीये, बारामती राहुरीच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेची चर्चा होतीये, राज्यातील इतर पक्षांबद्दल देखील महत्त्वाच्या काही घडामोडी घडताना दिसतायत. या सगळ्या घडामोडींचे अर्थ लावण्यासाठी या सगळ्या घडामोडींबद्दल आपल्याला आज चर्चा करायची आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोईटे सर. सर, स्वागत आहे आपलं. नमस्कार सर, मी जसं म्हणालो की राजकारणात कधीच डल मोमेंट्स नसतात, सातत्यानं काही ना काही घडामोडी घडत असतात. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीबद्दल सुरुवातीला बोलूयात. जो काही ड्रामा तिथे पाहायला मिळाला, 9 एप्रिल म्हणजे काल ती शेवटची तारीख होती अर्ज माघारी घेण्याची, त्या सगळ्याबद्दल सुरुवातीला बोलूयात आणि तिथून मग आपल्या आजच्या चर्चेला सुरुवात करूया. मला असं वाटतं की बारामतीत जे काही घडलं ना, म्हणजे अवघ्या राज्याचं लक्ष लागून होतं की नेमकं तिथं काय घडतं. आणि खरं तर असं वाटलेलं की बिनविरोध निवडणूक होईल, कारण आपल्याकडे तशी परंपरा सांगितली जाते, पाळली जाते असं नाही मी म्हणत आहे, तशी सांगितली जाते. कारण पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत ती परंपरा पाळण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आग्रही होती, अट्टाहास होता अगदी. आणि शेजारच्याच अहिल्यानगरमध्ये मात्र राहुरीत शिवाजीराव कर्डिलेंच्या जाण्यानं रिकाम्या झालेल्या मतदारसंघात त्यांच्याच मुलाच्या बाबतीत ती परंपरा पाळली नाही गेली. ठाकरेंचा दत्तक उमेदवार घेऊन तिथं पवारांची राष्ट्रवादी, आपल्याला शरद पवारांची राष्ट्रवादी लढताना दिसते. हे घडतं, तेच राजकारण आहे. आणि तुम्ही मगाशी जी सुरुवात केली ती खूप चांगली आहे की डल मुवमेंट नसते. का नसते? त्याचं कारण आहे, जर ते तत्वनिष्ठ राजकारण असेल तर त्याला अकॅडमिक करून आपणच पत्रकार हिनवतो. मग काहीच घडत नाही यार, काय मजा येत नाहीये, मसाला नाहीये. आणि मग तेच जेव्हा फुल टाइम राजकारण असतं, फुल टाइम पॉलिटिक्स, आणि त्यात पुन्हा ज्या पद्धतीची मसालेबाजी येते त्यातून स्वाभाविकरित्या तर डल राहत नाही. परंतु जे घडताना दिसतंय, म्हणजे बारामतीच्या बाबतीत तुम्ही जो उल्लेख केलात की सुनेत्रा अजित पवार या तिथून निवडून जाणार हे निश्चित आहे. म्हणजे हे काय भविष्य नाहीये, हा अंदाज आहे. आणि त्याला लॉजिकचा आधार आहे आतापर्यंतच्या बारामतीच्या राजकीय इतिहासाचा, त्यातून मी सांगतोय. परंतु ज्या पक्षाकडून त्या लढल्यात त्या पक्षाच्या नेत्यांकडून ती बिनविरोध व्हावी अशी तयारी केली गेली का? स्पष्ट उत्तर नाहीये. म्हणजे कोण लढू शकतं याचा अंदाज बांधून आधीच त्यांच्याशी समन्वय साधत त्यांना लढूच न देणं हे धोरण असावं लागतं. ते नाही केलं गेलं. अगदी गल्लीत ते दिल्लीत तुम्ही आठवून पहा, तसं काही घडलं नाही. मला वाटतं मार्चच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक जाहीर झाली आणि 9 एप्रिलला
सर्वांच्या हालचाली वेगानं सुरू झाल्या. शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत अवघ्या काही तासांपूर्वी यातून स्पष्टपणे हे गेलं की ती निवडणूक अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस लढवते म्हणण्यापेक्षा पवार घराणं लढवत आहे. त्यामुळे तिकडे आता नक्कीच विक्रमी मताधिक्यानं त्या निवडून येतील. याआधी अजितदादा तसंच करत आलेत. यावेळी तर सहानुभूती आहेच, किती कोणी काही नाही म्हटलं तरी. परंतु समोरचे उमेदवार काँग्रेसचे, ज्यांना 2014च्या निवडणुकीत डिपॉझिट सुद्धा राखता आलं नव्हतं, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा ज्यांना कमी मतं मिळालेली, अर्थात ठाकरेंच्या उमेदवाराला सुद्धा डिपॉझिट गोलवालीच मतं होती 2014. कारण ती एकमेव निवडणूक आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील नजीकच्या भूतकाळातील जिथं आपल्याला प्रत्येक पक्षाची मतांची टक्केवारी कळते. त्यामुळे मी त्याचा संदर्भ देतोय. तिथं मग काय एवढं करावं लागलं याचा जर आपण विचार केला, पुढेच्या टप्प्यात तुम्ही विचाराल त्यावर, तर आपल्या लक्षात येतं की एकीकडे विक्रमी बहुमत मिळेल याची खात्री आणि दुसरीकडे त्याच वेळी एक प्रकारचा अट्टाहास त्यासाठीचा की काँग्रेसला माघार घ्यायला लावायचीच, समोर कोणत्याही पक्षाचा प्रबळ उमेदवार नसावाच याची एक प्रकारे काळजी, पुन्हा मी जबाबदारीनं बोलतोय, राष्ट्रवादी काँग्रेस या 2 पक्षांनीच नाही तर पवार घराण्यानं घेतल्याचं दिसतंय. राजकारणाबाबत बोलताना अजून एक गोष्ट म्हटली जाते, की तिथे फॅमिली फर्स्ट असते. त्यामुळे राजकारण त्याच पद्धतीची आपल्याला कालच्या ज्या घडामोडी घडल्या या दृष्टीने तिथे पाहायला हव्यात. म्हणजे बारामतीमध्ये पूर्ण पवार कुटुंबीय एकत्र आलं. त्यांनी तिथली निवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले. पण तिथेच जेव्हा राहुरीकडे आपण बघतो तिथेही एका आमदारांच्या निधनामुळे तिथे पोटनिवडणूक होतीये. मात्र तिथे वेगळा न्याय दिला जातोय. स्पष्ट दिसतंय ना, इथंच राजकारणातला दुटप्पीपणा आणि बोलण्यातला फोलपणा लक्षात येतो. आणि पहा ना, माध्यमांमध्ये तरी कोणी विचारतंय का? म्हणजे आपण दरवेळी राजकारण्यांकडे कशाला बोट दाखवाय, थोडं पत्रकारांकडे आपल्याकडे स्वतःकडेही दाखवूया ना, की अवघ्या काही किलोमीटरवर आहे हो. राहुरी म्हणजे काय कुठं परग्रहावर नाहीये, कुठच्या परराज्यात नाहीये, की नाही हा आमच्या महाराष्ट्राची तशी राजकीय संस्कृती नाही असं म्हणायला वाव नाहीये. तुम्ही पुण्यातली राजकीय संस्कृती जेव्हा महाराष्ट्राची सांगता बारामतीमध्ये, मग ती राहुरीत का नाही पाळली? राहुरीत किती गंमत घडली. राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जाऊन कुणाला भेटलेले? भाजपाच्या नेत्यांना. उमेदवारी देता का उमेदवारी करत? त्यांनी जेव्हा नाकारलं तेव्हा त्यांनी काय केलं? ते लढण्याची तयारी करू लागले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांचा एबी फॉर्म तयार केला. मात्र त्याच वेळी आधीचा त्यांचं जे वागणं होतं ते लक्षात घेत त्यांनी पर्यायी फॉर्म पण तयार ठेवले. तिकडे राष्ट्रवादीकडे स्वतःचा उमेदवारी नव्हता, कारण प्राजक्त तनपुरेंना विखे पाटील, रवींद्र चव्हाण भेटल्यानंतर जे त्यांच्यात परिवर्तन झालं, त्यांना जो साक्षात्कार झाला की अरे विकासाच्या कामांसाठी मी लढत होतो, ती कामं तर होत आहेत, मग लढू कशाला उगाच. मुळात थोडस भविष्यासाठी सांगून ठेवतो, या पुढील काळात महाराष्ट्राच्या राजकारणाचं विश्लेषण करताना आपल्याला दरवेळी भविष्यातील महाराष्ट्रातील विधानसभेच्या लोकसभेच्या 50% वाढणाऱ्या जागा, मतदारसंघ 2 मतदारसंघाचे 3 होतील, त्याचा संपूर्ण विचार करून एखाद्या राजकीय नेत्याचा समंजसपणा सुद्धा त्याची व्याख्या करावी लागेल. त्यामागे वेगळं काही दडलंय का याचा शोध घ्यावा लागेल. जसं ते कोल्हापुरात समरजित घाटगेंच्या बाबतीत आहे, तसंच इकडं प्राजक्त तनपुरींच्या बाबतीत राहुरीत सुद्धा आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि पुन्हा तिकडे होता का शरद पवारांकडे उमेदवार? नव्हता. मोकाटे कोण? गोविंद मोकाटे. ते मुळात ठाकरेंचे. दत्तक कोणी घेतले? पवारांनी. लढवलं कुणा विरोधात? ज्या दिवंगत आमदार म्हणजे शिवाजीराव कर्डिलेंचं निधन झालं त्यांच्याच मुलाविरोधात. बारामतीचं न्याय राहुरीत मात्र नसतो. हेच महाराष्ट्राच्या राजकारणातील दुटप्पीपणाचं उघड उदाहरण आहे. तर आपण आता बोलताना आणि माध्यमांमध्ये सुद्धा या सगळ्या घडामोडींबद्दल चर्चा होतीये, तेव्हा महाराष्ट्राची संस्कृती वगैरे चर्चा केली जाते. नक्की अशा घटनांमध्ये महाराष्ट्राची संस्कृती काय सांगते? आपण बऱ्याच काळापासून पत्रकारितेत आहात. काय उदाहरणं सापडतात आपल्याला अशा पद्धतीच्या वेळी जेव्हा पोटनिवडणुका होतात? पूर्वी सुद्धा अशाच व्हायच्या, की तेव्हा कधीतरी माघार घेतलेलीच किंवा समंजसपणा दाखवल्याचं दिसून आलेलं आहे?
पहा, अशा घटना घडल्या नाहीत का? माघारीच्या घडल्यात, पण लढण्याच्या घडल्या नाहीत का? घडल्यात ना. नांदेड पासून अनेक उदाहरणं आहेत तशी. मुद्दा काय माहितीये का यातला, की मुळात माझ्यासारख्या लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या माणसाला हे पटत नाही, की अशा पद्धतीनं, म्हणजे मी खूप विचारपूर्वक यावरची आता भूमिका माझी ठरवलेली आहे, की असं कसं बिनविरोध चालेल हो? लढू द्या ना. सहानुभूतीची लाट असेल, त्या उमेदवाराच्या मागे मतदार उभे राहणार असतील, राहू द्या. बिनविरोध कशाला? किंवा त्या माध्यमातून काही राजकीय कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळेल. लोकशाही, एक व्यक्ती म्हणजे लोकशाही नसते. एक व्यक्तीची ते सिलेक्शन नाहीये ना, इलेक्शन आहे. ते होऊ द्या ना. ते जेव्हा होऊ दिलं जात नाही, तेव्हा मला असं वाटतं ते योग्य नाही. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती सांगण्यासाठी खूप काही आहे. पाळली जाते का? बोलताना, वागताना नसती पाळली जातो. आता मला प्रश्न पडलाय, गोपीचंद पडळकर स्टार प्रचारक म्हणून बारामतीत पवारांचा प्रचार करणार आहेत. विचार करा. म्हटलं तर मला आवडलं, की कमीत कमी कटुता दूर होईल. आणि म्हटलं तर प्रश्न पडला, ते काय बोलतील बारामतीत जाऊन? त्यांना त्यांची मतीच बदलावी लागणार आहे. आणि केवळ त्यांच्या बाबतीत नाही, हे इतरही अनेकांच्या बाबतीत आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथं 2014ला जेव्हा महादेव जानकर महायुतीचे उमेदवार म्हणून तिकडे उभे टाकलेले, कपबशी होती त्यांची, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बारामतीत जाणं टाळलेलं प्रचारासाठी. त्यांचं हेलिकॉप्टर तिथे उतरलंच नाही. हे घडलेलं. या प्रकारचं राजकारण म्हणजे एकीकडे कार्यकर्ते भाजपाचे, संघाचे टोकाचा पवार विरोध करताना दिसतात, आणि दुसरीकडे सर्वोच्च नेत्यांना प्रेम उतू जाताना दिसतं, अप्रत्यक्ष सहकार्य होताना दिसतं. तेव्हा मती गुंग व्हावी असंच सारं काही घडताना दिसतं. आणि त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती म्हटलं तर खूप उच्च आहे, आणि म्हटलं तर त्याच वेळी दुटप्पीपणा हा सुद्धा आता स्थायीभाव होताना दिसतोय. गटारी भाषा हे सुद्धा आता काही नेत्यांचं बलस्थान होताना दिसतंय. तो त्यांचा युएसपी मानला जाताना दिसतोय. आणि लोक सुद्धा ज्या पद्धतीने गावोगावी चित्कारत, मी हा शब्द खूप याने वापरतो, तुम्ही सुद्धा लक्षपूर्वक ते भाषण पहा, तिकडे असलेला जनसमुदाय हा चित्कारताना दिसतो. जणू काही एक विचित्र प्रकारचं शाब्दिक पॉन चालू आहे की काय, अशा पद्धतीचा प्रतिसाद जेव्हा मिळताना दिसतो, तेव्हा पुन्हा एकदा जर आपण उगाचच फुकटचा टेंभा मिरवणार असू की महाराष्ट्राची संस्कृती वगैरे, तर मला असं वाटतं आपण सुद्धा दुटप्पीच आहोत मग. तर मगाशी आपण बोलताना महाराष्ट्रामध्ये आणि देशभरातच जे डिलिमिटेशन होणार आहे त्याबद्दल एक पासिंग उल्लेख केला. त्यामुळेच हे इतर जे नेते आहेत ते भाजपच्या वाटेवर आहेत किंवा भाजप नेतृत्वाशी जुळवून घेतायत का? अशा पद्धतीचं सुद्धा आपण बोलला होतात. तर नक्की हा हे जे डिलिमिटेशन आहे आणि 16, 17, 18 तारखेलाच आता संसदेचं विशेष अधिवेशन बोलवून त्या संदर्भात कारवाई देखील पुढे जाऊ शकते आणि 29 पासूनच या सगळ्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते असं देखील बोललं जातंय. तर या सगळ्या घटनांमुळे महाराष्ट्राचं किंवा देशाचंच राजकारण 180 डिग्रीमध्ये पूर्णपणे आता बदलणार आहे का? पूर्णपणे, म्हणजे तुम्हाला सांगतो, आता भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे. ज्यांच्या हाती सत्ता, आणि जिथं मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा कुशाग्र बुद्धीनं, योग्य रणनीतीनं, म्हणजे स्वतःच्या पक्षाच्या फायद्याने, त्या अर्थानं मी म्हणतोय, राजकारण करणारा, रणनीती आखणारा आणि आधीपासूनच त्याची तयारी करणारा नेता बसलाय ना, तिकडं हा विरोधकांसाठी खूप मोठा धोका आहे. धोक्याची घंटा आहे. हे उगाचच मी बोलत नाहीये. तुम्हाला थोडस मागे नेईन मी, 10 वर्ष मागे. 2017ची मुंबई महापालिकेची निवडणूक, 2 जागांनी का होईना भारतीय जनता पार्टी ठाकरेंच्या मागे राहिली, भाजपा नाही सत्तेवर आली. परंतु 40 वरून 82 वर भाजपा कशी गेली होती? मुंबईतल्या नेत्यांनी किती काही बोलू द्या, वास्तव हे होतं की मुख्यमंत्री पदी असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याकडे असणाऱ्या नगरविकास खात्याचा पुरेपूर उपयोग करत मुंबईतील 227 प्रभागांची जी पुनर्रचना केली, ज्या पद्धतीनं त्यांचे जोडकाम केलं, तोडकाम केलं, ते आपण लक्षात घेतलं तर मुंबई महापालिकेतील 40 ची संख्या 82 वर आणि आता आणखी पुढे का गेली, त्याचं आपल्याला उत्तर मिळू शकतात. हे पूर्वी घडत नव्हतं का? हे घडत आलेलं आहे. 2009ला जेव्हा याआधी लोकसभा विधानसभेचं
पुनर्रचना झाली तेव्हा सुद्धा काँग्रेसनं आपली कामं करून घेतलेली. उगाच मी काय भाजपा म्हणजे तसं करते असं नाही सांगणार. मात्र त्यावेळी किमान काही संकेत पाळले जातो, ते निकष असतात. उत्तर दक्षिण किंवा सलगता वगैरे वगैरे असं खूप काही असतं. मात्र भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं यात खूपच बारकाईनं सखोलतेनं अभ्यासपूर्वक हे सारं करते, त्यातून निकाल हा दुप्पट यशदायी ठरतो. हे अनुभवातून मी सांगतोय. त्यातून विधानसभेचं त्याआधी लोकसभेचं जे पुनर्रचना होईल त्यात नक्कीच फार वेगळं आपल्याला महाराष्ट्राचं राजकीय चित्र समोर येताना दिसेल. अर्थात आणखी एक तरी सुद्धा सांगतो, केवळ पुनर्रचना केली म्हणजे सोयीचं झालं असं नसतं. शेवटी जनभावना, तोपर्यंत राजकारण कसं बदलतं यावर सुद्धा बरंच काही अवलंबून असेल, हे नाकारता येत नाही. परंतु जसं आता प्राजक्त तनपुरेंत राहुरीसाठी बांधतात, तिकडे समजा अहिल्यानगर तालुका जो त्यांचा आहे तिकडे त्यांचं काही वेगळं तयार होत असेल पुनर्रचनेनंतर, किंवा आता विधान परिषद मिळत असेल, काही सांगता येत नाही आपल्याला, माहित नाहीये आपल्याला, त्यामुळे उगाच अंदाज नाही बांधतात. मात्र तिथे पंकजा मुंडे बीड जिल्ह्यात ज्या पद्धतीने सक्रिय झाल्यात, अंबाजोगाईत त्यांनी कार्यालय उघडलं, इतर ठिकाणी त्या कार्यालय उघडतात आहे, जिल्हाभर जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी त्या कार्यालय उघडतात आहे. उद्या जालना आणि बीड या 2 मतदारसंघांचे 3 मतदारसंघ किंवा आणखी कोणतरी शेजारचा मिळून 3 मतदारसंघ झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही. तेच विधानसभांच्या बाबतीत सुद्धा होणार आहे. आणि त्यात सत्तारूढ जेव्हा भाजपा असते, सत्तारूढ भाजपा सत्तारूढ आणि भाजपा हे 2 खूप लिथल कॉम्बिनेशन होतात. त्यांना कळतं. त्यामुळे जे राजकीय नेते पुढचा विचार करून भाजपाकडे जाण्याचा आपला वेग वाढवतील तर मला आश्चर्य वाटणार नाही. हे मी त्या अर्थानं बोललो. कारण या पुनर्रचनेत जे लक्ष घालतील ते पक्ष, ते नेते फायद्यात राहतील, एवढं नक्कीच सांगू शकतो. सर, या सगळ्या प्रकरणामध्ये काँग्रेसची ज्या प्रकारची भूमिका होती आणि विशेषतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची ज्या प्रकारची भूमिका होती, त्याबद्दल काय सांगाल? काँग्रेस नक्की कुठल्या प्रकारचं आता राजकारण करू पाहत आहे? 2029च्या दृष्टीनं काँग्रेस स्वबळाचाच प्रयत्नात आहे आणि त्यानुसारच त्यांची संपूर्ण रणनीती दिसतीये का? कारण मागच्या काही काळापासून बघितलं तर काँग्रेस सगळीकडेच आक्रमकपणे किंवा त्यांच्या शक्यता आहे, त्यांच्याकडे जेवढी ताकद आहे त्या संपूर्ण ताकदीनिशी लढण्याचा प्रयत्न करते. तसं दिसतंय. म्हणजे हर्षवर्धन सपकाळ ज्या काँग्रेसमधील जय जगत, तिकडचा एक तो वेगळं हे आहे, त्यातून आलेले आहेत. या जय जगतवाल्यांचं वैशिष्ट्य म्हणजे स्वतःला ते खूप स्वच्छ, चारित्र्यवान, नीतिमत्तेचं राजकारण करणारे समजतात. अगदी त्यांच्या कॅम्पला राहुल गांधी थोडं उशिरा गेलं तर त्यांना ते सुद्धा 10 पुशअपच्या शिक्षा ठोठावतात. इतकं चालतं त्यांचं. आता त्या जय जगतवाल्या हर्षवर्धन सपकाळांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातील प्रस्थापित नेत्यांना धक्के देत स्वतः स्वतःमधला राजकारणी दाखवण्याला सुरुवात केली, तेव्हापासूनच अंदाज यायला लागला. आणि त्यातही पुन्हा लक्षात घ्या, त्यांना काय निवडलं असेल तर ईडी, सीबीआय किंवा आणखी कोणतीही एजन्सी त्यांचं काय करणार आहे? ना त्यांच्याकडे संस्थात्मक काही काम केलेलं आहे त्यांनी, त्यांच्याकडे संस्था नाही आहेत, की साखर कारखाने नाही आहेत, खासगी विद्यापीठ नाही आहेत. भानगड काढायची तर कुठची काढायची? त्यासाठी वेळ घालवावा लागेल. त्यातून ते ज्या पद्धतीनं राजकारण करताना दिसतात त्यातला एक धोका फक्त सांगतो, की केरळमध्ये या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम लीगला 27 जागा सोडल्या काँग्रेस. तिथं मुस्लिम लीग चालते. मात्र इथं मुंबईत ठाकरेंची असलेली युती तोडताना त्यांना मनसे मात्र नाही चालली. म्हणजे राजकारणी दिसतो असं मी म्हटलं, त्याचं कारण हे आहे. आणि त्यातून भाजपाचा फायदा झाला असं स्पष्टपणे दिसतं. ते का घडलं? जर दीर्घकालीन रणनीती आहे का, की प्रादेशिक पक्ष संपावे आणि फक्त भाजपा आणि काँग्रेस असा आमने-सामनेचा मुकाबला असावा? भाजपालाही तसंच पाहिजे असतं. कारण काँग्रेसशी मुकाबला करून पराभूत करणं जास्त सोपं असतं असं भाजपाला वाटतं. याउलट काँग्रेसच्या नेत्यांशी मी बोलतो तर त्यांचं मत असं असतं, की आम्हीच कुठेही त्यांच्याशी ऍडजस्ट होत नाही, बाकी सर्व सेटलमेंट करतात, आम्ही सेटलमेंट करत नाही. मात्र मुंबई महापालिकेच्या बाबतीत जो संशय व्यक्त केला, जी कुजबूज झाली ती वेगळी होती. त्यामुळे शेवटी राजकीय नेते असतात.
मात्र हर्षवर्धन सपकाळांनी बारामतीच्या बाबतीत जी भूमिका घेतली त्यातून काँग्रेस हा या राज्यातला दखलपात्र पक्ष ठरला. काँग्रेसची दखल घ्यावी लागली, काँग्रेसची वेगळी भूमिका राज्यातील मतदारांसमोर गेली, हे आपल्याला मान्य करावं लागेल. उलट एक लक्षात घ्या, सुनेत्रा अजित पवार यांनी पहिला फोन कोणाला केला? ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना. म्हणजे मी मगाशी म्हणालो की तिसऱ्या क्रमांकाची मतं होती त्यांना, पण ती सुद्धा डिपॉझिट गोलवाली होती. त्यांच्या फक्त फक्त 40 मतं काँग्रेसच्या याच आकाश विजय मोरेंना पडलेली, फक्त 40. दोघांचेही डिपॉझिट गेलं, म्हणजे बाकी सर्वांचंच गेलेलं. एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार त्यांना स्वतःला विक्रमी विजय मिळालेला, आणि भाजपाचे उमेदवार होते गावडे नावाचे, त्यांना 80,000 बहुतेक मतं होती, 60 की 80,000. आकडा आता अगदी माझ्याकडे आहे पण आता समोर उघडा नाहीये. काय सांगतोय मी? 60,000च मतं होती. हो, 60,000 होती. तर त्यातलं तुम्हाला सांगतो की जर हर्षवर्धन सपकाळांनी अर्ज भरायला लावला नसता तर सुनेत्रा अजित पवार यांचे 3 कॉल आले असते का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना विचारलं तरी असतं का? रोहित पवार टिळक भवन मध्ये पहिल्यांदा गेले असते का? अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री आणि नेते सातारमधील मकरंद पाटील गेले असते का? हे सारं घडलं. आणि पुन्हा ज्या पद्धतीनं हर्षवर्धन सपकाळ यांनी त्या पत्रकार परिषदेत भूमिका मांडली, बारामतीतील आकाश विजय पाट प- आकाश त्यांचे मोरे त्यांनी मोरे मोरे यांनी जी भूमिका मांडली, त्यात अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणी FIR चा जो मुद्दा मांडला ना, त्यातून की पहा, कर्नाटकात आमची सत्ता, तिकडे FIR नोंदवला, इकडच्या सत्तेत हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीवाले सुद्धा आहेत, मात्र ते काही प्रयत्न न्यायासाठी करत नाहीयेत, हे सातत्यानं सांगणं रोहित पवारांना आतापर्यंत मिळत असलेलं श्रेय त्यात आता काँग्रेस सुद्धा वाटेकरी झालेली आहे. आणि काँग्रेस ही भाजपा विरोधात थेट लढत विश्वास ठेवते, हा सुद्धा मेसेज त्यांनी दिलेला आहे. निखिल, प्रेक्षकांसाठी सांगतोय की सरांनी सुरुवातीला जो या प्रश्नाच्या सुरुवातीला जय जगत या ग्रुपचा उल्लेख केला, ते काँग्रेसमधील एक गट आहे आणि जो साधारणतः असं म्हटलं जाते की सध्या काँग्रेस या पक्षामध्ये राहुल गांधींच्या अतिशय जवळचा आहे आणि तो पॉवरफुल होत चाललाय, आणि त्याच जय जगत या गटातले हर्षवर्धन सपकाळ हे एक नेते आहेत. सर, यानंतरचा महत्वाचा प्रश्न हा मला पुन्हा काँग्रेस संदर्भातलाच आहे. जे महाराष्ट्राचं राजकारण आणि त्यासोबतच देशाचं राजकारण, आता आपण बघतोय की महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांची ज्या प्रकारची शकलं झालेली आहेत, मागच्या काही काळापासून ते कुठल्याही पद्धतीने भाजपसमोर उभं राहू शकतील अशा स्थितीत नाहीयेत. अशा वेळी महाराष्ट्रात आणि भारतात सुद्धा 2 महत्त्वाच्या विचारधारा ज्या आहेत, एक काँग्रेसी विचारधारा आणि भाजपची विचारधारा, या 2 ध्रुवांकडे महाराष्ट्रातलं राजकारण जाताना आपण पाहताय का? आणि त्याच्या अंगानेच मग हा जो काँग्रेसच्या आत्ताचा जो खटाटोप केला काँग्रेसने, त्याच्याकडे बघायचं का? मला असं वाटतं तसा प्रयत्न होताना दिसतोय, पण तसं घडू शकेल का, मला शंका आहे. त्याचं कारण आहे की भारतीय जनता पार्टी पीकवर असताना सुद्धा 28% मतांच्या टक्केवारीच्या पुढे गेली नव्हती महाराष्ट्रात. 2024च्या विक्रमी जागांवाल्या निवडणुकीत सुद्धा ती टक्केवारी 27%वर आहे. या परिस्थितीत एकदम काहीतरी चमत्कार घडेल आणि 40-50%च्या वर एखादा पक्ष जाईल, असं घडणं अशक्य नसतं, मात्र अवघड आहे, सोपं नाहीये. महाराष्ट्राचे एकंदरीतच आतापर्यंतचा आपण त्यातही 1990 नंतरचा जर तुम्ही राजकारण पाहिलं, निवडणुकीचं राजकारण, तर तसं घडण्याचा काळ हळूहळू संपू लागलेला आहे, मावळलेलं आहे. या निवडणुकीत म्हणजे 2014 नंतर भारतीय जनता पार्टीनं स्वबळावर 100चा टप्पा पार करायला सुरुवात केली, त्यातून तसं वाटू लागलं. मात्र आजही या पुढचा टप्पा आणि पुन्हा मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर आणखी तेवढं बळ वाढवणं, त्या प्रमाणात एकाच पक्षाला शक्य होईल का, याबद्दल माझ्या मनात आजही साशंकता आहे, हे मी स्पष्ट सांगतो. भविष्यात लक्षात ठेवा, 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी, 1 मनसे, हे पक्ष जे आहेत 4, 5, या 5 पक्षांचं बळ अगदीच आपल्याला राईट ऑफ करता येणार नाही. काही ना काही ते राखून असतील. काँग्रेसचा मतदार आपण बोलतो आहे 100%. काँग्रेसचा मतदार असा असतो की पक्ष संपतो असं वाटतं, परंतु तो मतदार असतो.
त्या मतांची एक टक्केवारी काँग्रेसची देशभरात कानाकोपऱ्यात दिसते. परंतु त्याच वेळी तो मतदार त्यांच्याकडून इकडे तिकडे जातच नाही का? तसंही नाही. तो आपल्याला बंगालमध्ये गेली अनेक वर्ष ममता बॅनर्जी वेगळ्या झाल्यापासून तृणमूल काँग्रेसकडे गेलेला दिसलाय. तसंच दक्षिणेतील राज्यांमध्ये कधी काळी सत्तेत असणारी काँग्रेस, केरळ, कर्नाटकचा म्हणजे तामिळनाडूच्या बाबतीत बोलायचं तर काँग्रेसकडे तो नाही राहिलाय. अशी अनेक उदाहरणं. केरळमध्ये सुद्धा काँग्रेसला मुस्लिम लीगशी युती करावी लागते, युडीएफ आघाडी बांधावी लागते. एवढं छोटं राज्य आहे ना, पण तिकडे करावं लागतं. 45% तिथे अल्पसंख्याक मतदार आहेत, 40 ते 45% मुस्लिम, ख्रिश्चन. तरी सुद्धा काँग्रेसला जर आघाडीचं राजकारणच करावं लागत असेल तर मला असं वाटतं त्यांनी केस स्टडी म्हणून तिकडे पाहिलं पाहिजे. त्याचबरोबर एक मात्र आहे की भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं, मी अनेकदा चर्चांमधून सांगत होतो, अनेकांना ते वेगळं वाटत असेल, परंतु ते खूप मी अभ्यासपूर्वक मांडतोय की 2009च्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदींच्या प्लॅन्टिंगची जी तयारी झाली, त्यानंतर मोदीत्वाचं जे राजकीय रणनीतीचं राजकारण सुरू झालं, त्याच्याशी काँग्रेस बऱ्यापैकी आता हळूहळू स्वतःला तयार करताना दिसते. काही पण पूर्ण प्रमाणात ते झालंय का तर नाही. तसंच प्रादेशिक पक्ष जर त्या पद्धतीनं प्रोफेशनली तयारी करून नसतील तर मात्र त्यांच्याकडे भावनात्मक कार्ड असलं तरी सुद्धा त्यांचा मार्ग हा अवघड आणि चिंचोळा होत जाईल, ही भीती मात्र नक्कीच त्यांच्या बाबतीत असेल. कारण शेवटी किती काही झालं तरी ज्या पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पार्टी, ज्या पद्धतीची रणनीती भारतीय जनता पार्टी अवलंबते, त्यात अनेकदा समोरच्याला पद्धतशीरपणे नो वेअर करण्याचा प्रयत्न दिसतो. त्याचा तो धोका ओळखत इतर राजकीय पक्षांनी केवळ आचारसंहिता घोषित होतं तेव्हापासूनच आपलं राजकारण सुरू करणं हे थांबवून, गंभीरता किंवा निवडणूक वर्षापुरतं राजकारण थांबवून भारतीय जनता पार्टी सारखं 365 डेज आणि 24/7 राजकारण केलं पाहिजे. त्याला आता पर्याय राहिलेला नाहीये. त्यात रडगाणं गाऊन चालणार नाही की आमच्याकडे साधनं नाहीत, आमच्याकडे या. मग तुम्ही राजकारण कशाला करता असा प्रश्न विचारला जाईल. निखिल. सर, या बारामती आणि राहुरीच्या महत्वाच्या चर्चेनंतर मला थोडंसं ऑपरेशन टायगर याबद्दल देखील विचारायचंय. आज दिवसभरात या ऑपरेशन टायगरची बरीच चर्चा होतीये. नक्की काय घडतंय या संदर्भात? म्हणजे अनेक दोन्ही पक्षाच्या प्रवक्त्यांनी किंवा नेत्यांनी समोर येऊन हे सांगितलंय की असं काही घडलेलं नाहीये. पण पुन्हा एकदा राजकारणाच्या बाबतीत ज्या अनेक म्हणी आहेत त्यापैकी एक म्हणजे कुठेतरी आग लागलेली आहे तेव्हाच धूर निघतो. त्या म्हणीप्रमाणे काय नक्की घडतंय या सगळ्या प्रकरणात? म्हणजे आजचा चमत्कार तोच आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला. तथ्यहीन बातम्या, अफवा वगैरे वगैरे, आणि त्यांनी आतापुरतं नाही बोललेत, ते गेल्या 1.5 वर्षाच्या बाबतीत बोललेत. हे महत्वाचं लक्षात ठेवा. म्हणजे लोकसभेच्या निकालानंतर आज जी बातमी आली ना, ती 6वी होती की ठाकरेंचे खासदार फुटणार. म्हणजे प्रश्न असा आहे यातला की फुटणार नाहीत का? मला वाटतं या महाराष्ट्रातला कोणताही राजकीय नेता कोणत्याही पक्षाचा 2022 नंतर छातीठोकपणे आपल्या सहकाऱ्यांविषयी तसं बोलू शकणार नाही. हे आजचं वास्तव आहे. अगदी मग खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका यांचे सदस्य, एवढंच काय, आता तर ग्रामपंचायतीचं पक्षांतर झाल्याच्या बातम्या येतात, घाऊक पक्षांतर. त्यामुळे घडणार नाही का? तर घडू शकतं. मुद्दा एवढाच आहे. मग यावेळी बातम्या कोणी पेरल्या त्याचा शोध आता घेण्याची वेळ आली आहे. कुठेतरी काहीतरी राजकारणात वेगळं काही घडतंय का? म्हणजे केवळ मनातल्या बाता मला मारायच्या नसतात. त्यामुळे मी जोपर्यंत मला त्या लॉजिकल आधार काही मिळत नाही त्यामुळे त्याच्यावर काही जास्त भाष्य करणार नाही. परंतु कुणीतरी वेगळ्याच व्यक्तीनं यावेळी बातम्या, म्हणजे आदित्य ठाकरेंनी वापरलेला शब्द माझा नाही की पूर्वी प्रेरणास्थान होतं, आता प्रेरणास्थान असतं, पेरल्या जातात बातम्या, तसं कुणी केलंय का? हा जो संशय व्यक्त झालेला आहे, मला वाटतं ती खरी बातमी असेल, बातमी मागची.
की काय नेमकं घडतंय. कारण एकनाथ शिंदेच्यांनी ज्या शब्दात मीडियाचे खरं तर वाभाडे काढलेत, सुनावलंय त्यांनी, त्यांचा एक एक शब्द तुम्ही जर वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी वाभाडेच काढलेले आहेत. हे असं का घडलं आणि 6 वेळा घडलंय हे. 2024 जून 2024 ते आता 10 एप्रिल 2026 पर्यंत. त्यामुळे हा प्रश्न नक्कीच पडू लागलेला आहे की काय वेळ घडतं. आतापर्यंत शिंदेचे नव्हते का पेरण्यात? 100% होते, हे मात्र तुम्हाला मी सांगेन. यावेळी असं काय घडलं, हाच खरा महत्वाचा मुद्दा आहे त्यातला, की काय नेमकं घडलं. ते जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत ऑपरेशन टायगर नेमकं कुणाचं आहे, कसं घडणार आहे, हे आपल्याला स्पष्टपणे सांगता येणार नाही. मात्र अनेक वेळा एक सायकोलॉजिकल वॉरफेअर असतं. अशा पद्धतीनं बातम्या पेरल्या जातात, पत्रकारांना सुद्धा वापरून घेतलं जातं. हे वास्तव आहे. आपल्याला त्या एक्सक्लुझिव्ह ब्रेकिंगचा एक ऑर्गॅझम असतो की मी पहिला दिलं, त्या ऑर्गॅझमच्या याच्यात आपण खुश असतो. मात्र प्रत्यक्षात हैतू भलत्यांचाच साध्य झालेला असतो, हे सुद्धा वास्तव आहे. फक्त त्यामुळेच मी सध्या शोध घेतोय तो याचा की काय नेमकं घडतंय. ते काही कळलं की नक्कीच आपण बोलू त्यावर. सर, अगदी शेवटचा प्रश्न. आपण पुन्हा ऑपरेशन टायगर बद्दल बोलतोय म्हणूनच. अ, काय असं घडलेलं असू शकतं किंवा एकतर ठाकरेंना कमीपणा दाखवायचा आहे किंवा एकनाथ शिंदेंना कमीपणा दाखवायचा आहे? यात भाजपची काही नक्की खेळी आहे का? काय तुमचं एनालिसिस वाटतंय, की नक्की कोणामुळं या बातम्या पुढे येतायत? कोण नक्की पेरतंय? आणि याला अ, आदित्य ठाकरे आणि मोहित कंबोज जे आहेत भाजपचे, त्यांच्या काही भेटीचा किंवा ह्याचा काही रेफरन्स आहे का? मला असं वाटतं ना की आदित्य ठाकरे आणि मोहित कंबोज पहा, म्हणजे राजकीय किंवा अगदी व्यावसायिक दोन्ही बाजूनी विचार केला ना, तर अशा रीतीने जिथं माध्यम आधीपासून आहेत तिकडे जाऊन अशा भेटी घेतल्या जात नाहीत. मग तर आपण राजकारण्यांना खूपच वेडे समजतोय, कमी लेखतोय. त्यांचं जे काय असतं ना, ते सर्व आपल्याला आपण विचार करू तोपर्यंत त्यांनी करून टाकलेलं असतं. त्यामुळे त्या भेटीकडे मी या पद्धतीने नाही पाहणार की त्यातून काहीतरी झालं. संदेश दिला नाही गेला का? 100% दिला गेला. हे तर घडलेलं आहे, हे नाकारता येत नाही. मात्र मुद्दा हा आहे ना यातला, की नेमकं कुणाला काय साध्य करायचंय त्यातून. अनेक गोष्टी आहेत यातल्या, की मोहित कंबोजांचे मोठे प्रोजेक्ट आहेत वगैरे वगैरे सर्व आहे. त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा नाहीत का? आहेत ना, खूप काही आहे. ते हिमतीनं अंगावर घेत नाहीत का? घेतात. कारण देवाची कृपा म्हणजे देवाभाऊंची ती आहेच त्यांच्यासोबत, हे नाकारता येत नाही, हे वास्तव आहे. या परिस्थितीत ती भेट जर एकनाथ शिंदे यांच्या अतिमहत्वाकांक्षी राजकारणाला कंट्रोल करण्यासाठी असेल, तर दाखवण्यासाठी, म्हणजे ती भेट त्यासाठी नाही, ती भेट वाढदिवसाचीच. कारण काही मिनिटात ते निघाले, कुठं काही बंद दाराआड चर्चा वगैरे त्यासाठी ती जागा नव्हती, त्या आधी होऊन गेल्या असतील जेव्हा व्हायच्या तेव्हा. या आधी मंत्रालयात ठाकरे फडणवीस, दोन्ही ठाकरे आणि फडणवीस भेटले ना, बंद दाराआड चर्चा झाली ना उद्धव ठाकरेंच्या निवृत्तीच्या दिवशी, निरोप समारंभाच्या दिवशी, हे झालेलं आहे. त्यामुळे एक नक्की आहे की तुम्ही साताऱ्यामध्ये जे काही घडलेलं, त्यावेळेची आक्रमक भूमिका असणारी शिंदेची शिवसेना ज्या पद्धतीनं मवाळ भूमिकेत गेल्याचं दिसलं आपल्याला पुढच्या टप्प्यात, ते कशामुळे? त्याच वेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील त्या भोंदूबाबा खरातच्या प्रकरणानंतर खरात फाईल चर्चा चर्चा खूप झाली. मी त्यावेळी एका चर्चेत म्हटलेलं की त्या फाईलचा उपयोग रिमोट कंट्रोल सारखा तर होणार नाही ना, कुणाच्या तरी अतिमहत्वाकांक्षी राजकारणाला कंट्रोल करण्यासाठी. एक नाही, अनेक मुद्दे आहेत. आणि त्यातून मग सर्वात विचित्र प्रकार जो घडला, तो अंजली दमानिया यांनी जो गौप्यस्फोट केला, जे मांडलं, त्यांच्याकडे जे सीडीआर आलेले, मुळात ते सीडीआर आहेत की फक्त त्यांनी नंबर त्या एआय ऍप मधून मिळवले, याबद्दल मला शंका आहे. कारण सीडीआर पेक्षा ते नंबर मिळवले असतील त्यांनी, अशीही शक्यता आहे. त्या नंबरच्या बद्दल खरं तर किती मोठं राजकारण झालं पाहिजे होतं, किती गाजलं गेलं पाहिजे होतं. मात्र अंजली दमानी यांनी ते नंबर कसे मिळवले, त्यांनी गुन्हा केलाय त्यांच्यावर. म्हणजे अनेकांना त्यावेळी संविधान आठवलं, अनेकांना त्यावेळी संवैधानिक अधिकारांची आठवण झाली. मात्र एवढे कॉल करणाऱ्या नेत्यांबद्दल कुणी तुम्हाला अवाक्षर उच्चारताना दिसलं का? अगदी शिंदेची शिवसेना म्हटलं की ठाकरेंच्या नेत्यांना
जे उत्साहाचं भरतं येतं, ज्या उतावळेपणे ते तुटून पडतात, कधी कधी तर मर्यादा ओलांडतात, त्यांच्यापैकी कुणी प्रश्न उपस्थित करताना तुम्हाला दिसलं का? त्यामुळेच मी मगाशी म्हटलं तुम्हाला की बरंच काही घडतंय बिघडतंय, आणि उगाच पत्रकार म्हणून आव आणू नये म्हणून स्पष्टपणे सांगतो की नाही आपल्याला उमजत काही वेळा, जोपर्यंत ते त्याचं काहीतरी बाह्य रूप आपल्याला कळत नाही तोपर्यंत. पण इतकं नक्की आहे, जाणवतंय बरंच काही, ते आत्ताच सांगता येणं अवघड आहे. सर, आपले खूप खूप आभार. आपण या दोन्ही घटनांबद्दल अतिशय सविस्तरपणे आमच्या प्रेक्षकांसाठी माहिती दिलात. पुन्हा अशा विषयांसंदर्भात नक्की चर्चा करायला आवडेल, बोलायला आवडेल. आज इथेच थांबूयात. धन्यवाद.